Hello everyone. Today I welcome you all in this English lecture, and today we are going to learn a chapter named A Lesson in Life from a Beggar by Sudha Murthy. So let's begin. So we'll start with a small introduction. The story A Lesson in Life from Beggar is a story about Meena, who was a very depressed and gloomy person. तर ही जी स्टोरी आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर, तर ही स्टोरी एका मुलीची आहे जी खूप डिप्रेस्ड असायची तिच्या लाईफमध्ये. देन शी वॉज शिफ्टेड टू मुंबई अँड आफ्टर इयर्स वेन शी मेट द रायटर शी वॉज अ चेंज्ड पर्सन. मग त्यानंतर काय झालं, ती मुंबईला शिफ्ट झाली आणि काही वर्षांनी जेव्हा ती रायटरला भेटली तेव्हा ती एक कम्प्लिटली चेंज पर्सन होती, म्हणजे बदललेली व्यक्ती होती. वेन शी आस्क्ड वाय शी इज चेंज्ड ऑल ऑफ अ सडन, देन शी रिप्लाइड दॅट अ बेगर चेंज्ड हर लाईफ. मग जेव्हा रायटरने तिला विचारलं की तू अचानक एवढी चेंज कशी झालीस, तुझ्या लाईफमध्ये एवढं चेंज कसं झालं सगळं, तर तेव्हा तिने काय रिप्लाय केला की एक बेगर आहे, म्हणजे एक भिकारी आहे, त्यांनी माझी लाईफ कम्प्लिटली चेंज केली, त्याचमुळे ती मी एवढी चेंज झाली. शी वॉज इम्प्रेस्ड विथ दिस ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. तर ती खूप इम्प्रेस्ड होती त्या बेगरशी, म्हणजे त्याचा ॲटिट्यूड बघून ती खूप इम्प्रेस्ड होती. आता ॲटिट्यूड म्हणजे कसलं ॲटिट्यूड, घमंडीपणा नाही. ॲटिट्यूड म्हणजे लाईफला बघायचा ॲटिट्यूड, म्हणजे लाईफला तो जो बेगर बघायचा, म्हणजे ज्या दृष्टिकोनाने बघायचा ते बघून मीना इम्प्रेस्ड होती, म्हणूनच ती एवढी बदलली होती. तर आता आपण इन डिटेल बघणार आहोत की चॅप्टरमध्ये नक्की झालंय काय. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. शी इज एन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी, बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. आता जी रायटर आहे ती काय म्हणते की मीना माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती एक LIC ऑफिसर आहे. ती LICमध्ये काम करते आणि ऑफिसर लेवलच्या पोस्टला आहे आणि तिला खूप चांगली सॅलरी आहे. एवढं असूनही ती खूप स्ट्रेंज आहे, म्हणजे खूप विचित्रसारखी वागते कधी कधी, कारण ती नेहमी उदास असते, नेहमी नाखुश असते. ती एवढी चांगली सॅलरी असून पण ती नाखुश असते. वेन एव्हर आय मेट हर आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. आता ती अशी डिप्रेस्ड असते, नाखुश असते, म्हणून जेव्हा पण मी तिला भेटायची तर मलाही तसंच व्हायचं, म्हणजे मलाही असं वाटायचं की मीही डिप्रेस्ड आहे. आता कधी कधी असं असतं ना की आपण जेव्हा खुश असतो, आपल्या लाईफमध्ये सगळं चांगलं चालत असतं आणि आपण एका चांगल्या फ्रेंडला भेटलो तर ती किंवा तो जर डिप्रेस्ड असेल तर ते बघून आपल्यालाही वाटतं ना की आपण पण थोडे डिप्रेस्ड आहोत. असं होतं बऱ्याच वेळा. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. तर मला नेहमी असं वाटायचं तिचं जे ग्लूम आहे, ग्लूम म्हणजे फिलिंग ऑफ सॅडनेस, म्हणजे एकदम उदास असणं, आणि जे सायनिसिझम म्हणजे डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड, म्हणजे तिचा ट्रस्ट न ठेवणारा ॲटिट्यूड. तर हे सगळं बघून मला असं नेहमी वाटायचं की ती हे दुसऱ्यांना स्प्रेड करते, म्हणजे एखादा व्यक्ती खुश असेल तरी तिला बघून तोही डिप्रेशनमध्ये जाणार. तर असा तिचा ॲटिट्यूड होता. शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. तर तिच्याकडे कधीही मी गेली, तिला कधीही भेटली तरी तिचा ॲटिट्यूड नेहमी नेगेटिव्हच असायचा. कधी तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मला दिसलंच नाही. ती गोष्टी कधी पॉझिटिव्हली घ्यायची, आणि तिचं जे दृष्टिकोन होतं लोकांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, तेही खूप नेगेटिव्ह होतं. कधी पॉझिटिव्ह वेमध्ये ती कोणत्याही व्यक्तीला बघायचीच नाही. नेहमी अशी डिप्रेस्डच असायची आणि नेहमी नाखुश होती आपल्या लाईफशी. फॉर इन्स्टन्स आय माईट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन ए स्कूल. मग आता त्या रायटरने एक एक्झाम्पल दिलं आहे की जर मी तिला म्हटलं की मीना तुला माहिती आहे का राकेश स्कूलमध्ये पहिला आलाय, मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिलिटिल द अचीवमेंट. मग जेव्हा मी तिला हे सगळं सांगायची की राकेश फर्स्ट आलाय तेव्हा तिचा रिस्पॉन्स कसा होता
म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला कोणाला सांगितलं तर कसे ते खुश होतात ना, की वा काय अचीवमेंट आहे, पहिला आला स्कूलमधून वगैरे. तर तेव्हा मीनाचा रिस्पॉन्स पण एकदम असा कमी इम्पॉर्टन्सचा होता. म्हणजे एवढ्या मोठ्या अचीवमेंटला पण ती खूप कमी इम्पॉर्टन्स द्यायची. बी लिटिल म्हणजे खूप कमी असं ती खुश असायची. हे सगळं ऐकून पण नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. आणि मग तेव्हा ती काय म्हणायची, अरे त्यात काय, तो पहिला येणारच, कारण तिचे जे वडील आहेत ते एक स्कूल टीचर आहे. बट ऑब्वियस आहे, ते तिला चांगले शिकवत असणार, तिला सगळे नोट्स वगैरे देत असणार, तर तो पहिला येणारच, एवढं काय त्यात. इफ आय सेड मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी? मीना वुड बी पेसिमिस्टिक. वेन अ पोनी इज यंग, ही लुक्स हँडसम. इट इज एज दॅट मॅटर्स. वेट फॉर सम टाइम. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. मग आता इकडे काय झालं, मग जेव्हा रायटर म्हणायची की मीना, श्वेता एक खूप चांगली दिसणारी मुलगी आहे, म्हणजे खूप ब्युटिफुल आहे, ती खूप ती प्रिटी आहे, तुला नाही वाटत का असं? तर मीनाचा जो रिस्पॉन्स असायचा तो पेसिमिस्टिक असायचा. पेसिमिस्टिक म्हणजे असा वर्स्ट रिस्पॉन्स असतो ना, म्हणजे नेगेटिव्ह ॲटिट्यूड देऊन आपण रिस्पॉन्स देतो, नेगेटिव्हली म्हणतो कोणाच्या पण बाबतीत. तर तेव्हा ती तसंच म्हणायची, तिचे रिस्पॉन्स तसेच असायचे. आणि तेव्हा ती काय बोलायची, आता ती यंग आहे आणि ती चांगली पोनी वगैरे घालते, तर ती चांगली दिसणारच. जसं जसं तिचं एज वाढेल तसं तसं ती अग्लियर दिसत राहणार, ती खूप खराब दिसणार. मग आता ब्युटिफुल असून काय फायदा, नंतर ती एवढी घाणेरडी दिसेल की आपण तिला ओळखू पण नाही शकत. तर हिचे असे रिस्पॉन्स असायचे. कोणाचे? मीनाचे. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. मग आता जी रायटर आहे ती काय म्हणते की मीना, आजचा दिवस खूप ब्युटिफुल आहे, एकदम प्लेझंट डे आहे, चल आपण चालायला जाऊया थोडं. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. बिसाइड्स, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ? देर इज नो प्रूफ. मग आता जेव्हा रायटर मीनाला म्हणते की चल आपण जाऊया, मस्त क्लायमेट आहे, जरा चालून येऊ, तेव्हा मीना काय म्हणते की नाही नाही नाही, खूप जास्त ऊन आहे आणि क्लायमेट पण खूप तापट आहे, आणि जर मी चालली तर मला खूप थकवा येईल, आणि थोडंही चालली तरी मला खूप थकायला होईल. मग मी अजिबात इंटरेस्टेड नाही आहे तुझ्यासोबत चालायला यायला. आणि कोण म्हणतं की चालणं चांगलं आहे हेल्थसाठी? काही प्रूफ आहे का? नाही ना, देर इज नो प्रूफ. असं काही प्रूफ पण नाही आहे तुझ्याकडे. दॅट वॉज मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट, हॅज अ पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. मग रायटर तेच म्हणते की मीना अशी होती, नेहमी नेगेटिव्ह होती, तिला काही चांगलं दिसायचंच नाही, कारण ती गोष्टीच पॉझिटिव्ह वेमध्ये घ्यायचीच नाही. आणि ती एकटीच राहायची तिच्या अपार्टमेंटमध्ये, आणि तिचे पॅरेंट्स कुठे होते? दिल्लीला होते, ते दिल्लीला राहायचे. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आता ती तिच्या पॅरेंट्सची एकुलती एक मुलगी होती. मग बट ऑब्वियस आहे, तिला लाडाने वाढवलं असणार, आणि ती अशी मुलगी होती की तिला कंप्लेंट करायची खूप आदत होती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची ती कंप्लेंट करायची, म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे ती, म्हणजे ऑलमोस्ट वेगळीच होती ती, आणि ती प्रत्येक गोष्टीची कंप्लेंट करायची, तिला काही पटायचंच नाही. नॅचरली शी वॉजंट व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि जर नॅचरली तुम्ही बघितलं, हे सगळं कोण सांगताय? रायटर सांगताय, लक्षात ठेवा. नॅचरली तुम्ही बघितलं तर तिची कंपनी पण एवढी प्लेझंट नव्हती, कोणालाही तिला भेटण्यात इंटरेस्ट नव्हता, म्हणून मीच तिला भेटायला जायची, बाकी कोण तिला व्हिजिट पण नाही करायचं. बट ऑब्वियस आहे, आता अशी व्यक्ती जी सतत नेगेटिव्ह असणार, तुमचं ऐकणार नाही, तर तुम्ही तिला का भेटायला जाणार? तुम्हाला थोडं अनइझी वाटणारच ना. आणि रायटरनी ते सरळ सांगितलं आहे की ती अशी होती की तिला बघून आपणही डिप्रेशनमध्ये जायचो, एवढं तिचं नेगेटिव्ह होतं ॲटिट्यूड. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. मग एकदा काय झालं, मीनाची ट्रान्सफर झाली. कुठे झाली ट्रान्सफर? बॉम्बेला, म्हणजे मुंबईत. आणि आम्ही विसरलो सगळं तिच्याबद्दल, कारण तिची आता ट्रान्सफर झाली ना, म्हणून. मग काय एवढं कॉन्टॅक्ट वगैरे नाही व्हायचा आमचा तिच्याशी. मेनी इयर्स लेटर I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. It was pouring and I didn't have an umbrella. I was standing near Akbar Ali's
अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. आता रायटर काय म्हणते इथे, बरेच वर्ष झाले मी मुंबईत होती आणि भरपूर पाऊस पडत होता आणि मी अडकलेली होती. आता मुंबईचा पाऊस तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, वेळेला तो सगळं बंद पण करतो, एवढा जोरात पडतो. तर मग रायटर तेच म्हणते की एवढा जोरात पाऊस होता आणि मी कुठे होती, मी फ्लोरा फाउंटनला होती, जे की फोर्टमध्ये, बरोबर. आणि तेव्हा ती काय म्हणते की एवढा जोरात पाऊस पडत होता दॅट इट वॉज ॲक्च्युली पोरिंग, म्हणजे मोठे मोठे थेंब पडत होते पावसाचे, आणि माझ्याकडे छत्री नव्हती. तर मी फ्लोरा फाउंटनला होती आणि अकबर अलीज म्हणून एक पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर आहे, तिथे बाजूला मी उभी होती आणि मी थांबलेली की कधी पाऊस कमी होतोय आणि मी कधी इथून निघते. सडनली आय स्पॉटेड मीना, आणि मी इथे तिथे बघत होती पावसात आणि अचानक मला कोण दिसली, मला मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. आणि माझं पहिलं रिॲक्शन काय होतं की जाऊ दे पाऊस वगैरे, मी पटकन पटकन जाते आणि मीनाला भेटते. मी भिजली तर भिजली, मला काही फरक नाही पडत, कारण मला बरेच वर्षांनी ती दिसलेली. आय वॉज अँक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, हॅविंग टू लिसन टू हर नेवर एंडिंग कंप्लेंट्स. मग मला थोडं नर्वसमेंट झाली, मी अँक्शियस होती, थोडी नर्वस होती की मी तिला भेटली तर परत ती चालू होईल आणि मला तिचे दुःखभरी कहाणी ऐकावी लागेल. म्हणजे तिचे कंप्लेंट्स आहेत जे कधी न थांबणार आहेत, ते मला सगळे ऐकावे लागतील, कारण मीनाची सवयच तशी होती. हावेवर आय कुडंट एस्केप. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. व्हॉट्स मोर, शी वॉज व्हेरी चिअरफुल. पण हे सगळं व्हायच्या आधीच, मी तिथे जायच्या आधीच मीनाने मला बघितलेलं होतं ऑलरेडी, आणि ती माझ्याकडे आली आणि तिने माझा हात पकडला. आणि नंतर काय, मी बघते की ती खूप चिअरफुल आहे, म्हणजे अशी खूप आनंदात होती ती. म्हणजे मी जे एक्सपेक्ट केलेलं तसं काहीच नाही झालं. ती खूप हसत खेळत होती, खूप चिअरफुल होती, आनंदात होती. हे, आय एम रिअली एक्साइटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर? मग मीनाने तिला विचारलं की हे, मी तर खूप एक्साइटेड आहे, आपल्या जुन्या मैत्रिणींना भेटण्याची मजाच वेगळी असते. बाय द वे, तू इथे काय करतेस बॉम्बेमध्ये? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. तर मी मीनाला म्हटलं की माझं जरा एक ऑफिशियल काम आहे, ऑफिसचं काम आहे, त्यासाठी मी बॉम्बेमध्ये आली आहे. देन स्टे विथ मी टू नाईट, शी सेड. लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. मग मीना काय म्हणते तिला की चल, बरं झालं तू आली आहेस, आज इथेच राहा, आपण मस्त नाईट आऊट मारू, माझ्याकडे आज तू थांब आणि आपण खूप गप्पे मारू, खूप चॅट्स करू. आणि तुला माहिती आहे ना की ओल्ड फ्रेंड्स आणि जे मेमरीज आहेत, जे आठवणी आहेत, ते किती प्रेशियस असतात आणि किती रेअर असतात. म्हणजे क्वचित ओल्ड फ्रेंड्स आपल्याला भेटतात आणि जे जुन्या गोष्टींची गप्पा मारण्याची मजाच वेगळी असते, असं मीना तिला बोलत होती. आणि हे सगळं ऐकून ती तर फुल शॉक की एवढा बदल कसा आला हिच्यामध्ये. आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज दिस रिअली मीना? आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. तर मग आता जी रायटर आहे ती काय म्हणते की मला विश्वासच नव्हतं होत की ही तीच मीना आहे का, जी आधी एवढी डिप्रेस्ड असायची. ही खरंच तीच मीना आहे का, असं ती सतत विचारायला लागली स्वतःला. आणि त्यानंतर तिने काय केलं, तिने स्वतःला एक जोरात चिमटा काढला. का? कारण तिला असं वाटत होतं की ती स्वप्नच बघते. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस, शी डिड लुक हॅपी. पण जेव्हा तिला कळलं की हे स्वप्न नाही आहे, मीना खरंच तिच्या समोर उभी होती, तीही एक्झॅक्ट तिच्या समोर, आणि ती तिचे हँड्स जे होते ते स्क्वीज करत होती आणि खूप हसत खेळत होती, खूप अशी खुश होती आणि ती खूप जास्त आनंदात होती. मग हेच बघून ती खूप अशी शॉक होती की एवढा बदल कसा. इन द 3 years शी हॅड बीन इन बँगलोर, आय हॅड नेवर वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. मग जी रायटर आहे ती काय म्हणते की जेव्हा ती माझ्यासोबत 3 वर्षापासून होती बँगलोरमध्ये, तेव्हा ती अशी नव्हतीच, सतत डिप्रेस असायची. आणि तेव्हा मी तिला कधी असं हसताना बघितलेलंच नव्हतं, तेही एवढं हसताना तर कधीच नाही. आता तर ती आश्चर्यचकित झाली आहे. कोणची रायटर आहे ती आश्चर्यचकित झाली आहे सगळं बघून की एवढं चेंज कसा मीनामध्ये. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास्ट. मग आता इथे काय म्हणते रायटर की तिचे काहीसे
केस होते ते ग्रे झालेले होते, म्हणजे पिकलेले होते. आणि मग तेव्हा तिला कळलं की आता भरपूर वर्षापासून ती मुंबईतच राहते. देअर वर अ फ्यू रिंकल्स इन अ फेस, बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. मग तिच्या चेहऱ्यावर थोडे रिंकल्स पण होते, पण खरी हीच गोष्ट होती की काही असो, तिचे केस ग्रे असो किंवा तिच्या चेहऱ्यावर रिंकल्स असो, पण ती अगोदरून खूप जास्त खुश दिसत होती आणि खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होती, म्हणजे खूप चेअरफुल होती ती. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. आय हॅव टू अटेंड अ डिनर. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. मग शेवटी रायटर काय म्हटली की सॉरी मीना, मी तुझ्यासोबत आज नाही येऊ शकत, कारण आज मला एका ठिकाणी डिनरला जायचं आहे. तू एक काम कर, मला तुझं कार्ड दे आणि मी प्रॉमिस करते की मी तुझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहील, तेही सतत. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव सम टी ॲट लीस्ट, शी इन्सिस्टेड. बट मीना, इट्स बोरिंग. मग हे ऐकून मीनाला थोडं वाईट वाटलं, कारण ती खूप अशी उत्साहित होती. तिला पण वाटलं की तिची फ्रेंड येईल, मस्त गप्पे वगैरे मारेल तिच्याशी, पण तसं काही झालं नाही. म्हणून ते सगळं बघता ती थोडी नाराज झाली. मग त्यानंतर तिने काय म्हटलं की ठीक आहे, तू माझ्याकडे येऊ नाही शकत तर ॲटलिस्ट आपण चहा घेऊया थोडीशी, चल कुठेतरी बसू आणि मस्तपैकी चहा पीत पीत गप्पे मारू, असं तिने तिला इन्सिस्ट केलं. कोणाला? त्या रायटरला. पण मग जी रायटर काय म्हटली, पण मीना, एवढा जोरात पाऊस पडतोय, आपण जायचं कसं? सो वॉट, विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. मग तिने काय म्हटलं, मग त्यात काय, पाऊस तर पडणारच, नॉट अ बिग डील. आपण एक काम करूया, आपण एक अम्ब्रेला विकत घेऊया, आपण एक छत्री विकत घेऊया आणि समोरच एक ग्रँड हॉटेल आहे, तिथे जाऊन मस्तपैकी चहा पिऊ आणि खूप गप्पे मारू. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. सो वॉट, विल वॉक. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. मग तेव्हा रायटरनी काय म्हटलं की एवढ्या जोऱ्या पावसात आपल्याला टॅक्सी पण नाही भेटणार, मग काय करायचं? मग मीनाने काय म्हटलं, मग त्यात काय, टॅक्सी नाही भेटली तर काय आलं, आपण चालत चालत जाऊ, तेवढेच आपण गप्पे पण मारू. आणि हे ऐकताच परत मी शॉक, म्हणजे मी खूप सरप्राईज होती की ज्या व्यक्तीला चालायला नाही आवडायचं ती आता चक्क चालायची वार्ता करते. दिस वॉज इन द सेम मीना आय हॅड नोन. आणि ती काय म्हणते स्वतः की ही ती मीना नाही आहे जिला मी ओळखते, कारण ती तर एवढी आळशी होती, सतत कारणं द्यायची. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. तर आज ही मीना अशी आहे की ती कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करायला रेडी होती, कारण ती कम्प्लिटली चेंज झाली होती. वी रीच्ड द ग्रँड हॉटेल drenched. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. मग आम्ही फायनली चालत गेलो, आम्हाला काही टॅक्सी भेटली नाही, अम्ब्रेला पण आम्ही विकत घेतला आणि चालत जाता जाता आम्ही शेवटी ग्रँड हॉटेलला पोचलो. आणि आम्ही तेव्हा बसलो, चहा वगैरे मागवली आणि चहा पिता पिता माझ्या मनात एकच विचार होता की असं काय झालं मुंबईमध्ये की मीना एवढी चेंज झाली. असा कोणता व्यक्ती तिच्या लाईफमध्ये आला किंवा अशी कोणती इन्सिडेंट तिच्या लाईफमध्ये झाली जेणेकरून जी पेसिमिस्टिक मीना होती, म्हणजे जी नेगेटिव्ह ॲटिट्यूडवाली मीना होती, ती आता एवढी पॉझिटिव्ह झाली. असं काय घडलं असेल तिच्या आयुष्यात? तर हे ती सतत विचार करत होती. आय वॉज क्वाईट क्युरियस. आणि मी खूप क्युरियस होती, म्हणजे अशी उत्सुक होती जाणून घ्यायला हे सगळं कोण बोलते, जी रायटर आहे ती बोलते. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मग तिने विचारलं की तुझ्या आयुष्यात कोण राजकुमार आलाय का, एकदम चार्मिंग असा राजकुमार आलाय का, ज्यामुळे तू एवढी बदलली आहेस? मीना वॉज सरप्राईज्ड बाय माय क्वेश्चन. नो, देअर इजंट एनीवन लाईक दॅट, शी सेड. मग जेव्हा मी हे सगळं विचारलं तेव्हा मीना ही खूप सरप्राईज झाली आणि तिने म्हटलं की नाही नाही, असं काही नाही, माझ्या लाईफमध्ये तसं कोणी नाही आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड, लाईक तेंडुलकर डज इन ॲडव्हर्टिजमेंट. मग तिने विचारलं की मग तुझ्या एनर्जीचं सिक्रेट काय आहे, तू एवढी बूस्टअप कशी आहेस, एवढी बदलली कशी आहेस, एवढी उत्साही कशी आहेस? आणि हे कसं विचारलं मी, जसं सचिन तेंडुलकर त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये विचारतो की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग तेव्हा ती ॲड आहे ना, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. मग तसं तिने एक एक्झाम्पल दिलं
की तसं तिने विचारलं. शी स्माइल्ड, अ बेगर चेंज माय लाईफ. आणि मग तिने एक स्माईल करता करता म्हटलं की एक बेगर आहे म्हणजे एक भिकारी आहे, त्यांनी माझी लाईफ कम्प्लिटली चेंज केली आहे. आय वॉज ॲब्सल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. मग जेव्हा मीना मला बोलली की एका बेगरनी माझी लाईफ चेंज केली, तेव्हा मी खूप गोंधळली. डमफाउंडेड म्हणजे गोंधळणे. आणि ते मीनानेही बघितलं की मी अशी खूप गोंधळलेली होती की नक्की काय बोलते. येस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिअश्युअर मी. मग तिने मला विश्वास मिळवण्यासाठी ती बोलली की हो, एका बेगरनीच माझी लाईफ चेंज केली आहे, जेणेकरून मला विश्वास व्हावा म्हणून ती पुन्हा एकदा बोलली तसं. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5 year old ग्रँडडॉटर. मग तिने काय म्हटलं की तो जो बेगर होता तो खूप जास्त म्हातारा होता आणि तो माझ्या घराच्या एक्झॅक्टली समोर राहायचा आणि त्याची एक 5 वर्षाची ग्रँडडॉटर होती. ॲज यू नो, आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्ट. तर तुला माहितीच आहे की मी किती पेसिमिस्ट होती. म्हणजे क्रॉनिक म्हणजे काय, लास्टिंग फॉर अ लाँग टाईम, म्हणजे खूप वर्षापासून मी एक पेसिमिस्ट होती, म्हणजे सतत मी नेगेटिव्हली विचार करायची गोष्टींचं. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दिस बेगर एव्हरी डे. आय नेवर स्पोक टू हिम. मग तिने तेच म्हटलं की मी अशी नेगेटिव्ह होती, मग जे पण माझं लेफ्ट ओव्हर होतं, म्हणजे जे पण माझं जेवण वगैरे उरायचं किंवा असं काही माझे वस्तू होते जे माझ्या कामाचे नव्हते, ते मी या बेगरला द्यायची आणि मी कधीही याच्याशी बोलली नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी. आणि त्यांनीही कधी प्रयत्न नाही केला माझ्याशी बोलायला. वन मॉन्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. मग एकदा असं झालं की खूप जोरात पाऊस पडत होता मुंबईमध्ये आणि मी माझ्या विंडोच्या बाहेर बघत होती आणि मी पावसाला खूप कर्स करत होती. कर्स करणं म्हणजे बोलतो ना की कशाला पडतोय एवढा पाऊस, पाऊस थांबायला पाहिजे. आपण मग कधी कधी असं कर्स करतो रेनला, माहिती आहे ना, आपल्याला काही इम्पॉर्टंट काम असेल आणि आपलं ते अडलं तर वी स्टार्ट कर्सिंग द रेन. मग तसंच मीनाचं पण होतं. मग ती कर्स करायला लागली पावसाला. आय डोंट नो वाय आय डिड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. तर ती काय म्हणते की मला माहिती पण नाही की मी का कर्स करत होती रेनला, मी का उगाच पावसाला बोलत होती, कारण मी तर घरी होती आणि मी तर भिजली पण नव्हती, तरी पण मी ही गोष्ट करत होती फालतूमध्ये. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर द डेली कोट ऑफ लेफ्ट ओव्हर्स. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. आणि मग त्याच दिवशी असं झालं की ते जे बेगर होते मी त्यांना माझं लेफ्ट ओव्हर नाही देऊ शकली. लेफ्ट ओव्हर म्हणजे जे उरलेलं जेवण आहे ते मी नाही देऊ शकली त्यांना. आणि मला गॅरंटी आहे की त्या दिवशी ते जेवले नसतील, ह्याची मला खात्री होती. हाऊएव्हर, व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. मला ती काय म्हणते, जेव्हा मी हे सगळं विचार करत होती आणि जेव्हा मी माझ्या विंडोच्या बाहेर म्हणजे खिडकीच्या बाहेर जेव्हा मी बघितलं आणि जे दृश्य मी बघितलं ते बघून मी कम्प्लिटली आश्चर्यचकित झाली. आय वॉज सरप्राईज्ड. द बेगर अँड द यंग गर्ल वर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. ती काय म्हणते की मी काय बघितलं की ते जे बेगर होते आणि तिची जी ग्रँडडॉटर होती ते लोक रोडवर मस्त नाचत होते. म्हणजे का, कारण अजिबात ट्रॅफिक नव्हतं रोडवर आणि ते लोक मस्त खेळत होते, नाचत होते, ते त्यांच्याच धुंदीत होते, खूप आनंदात होते. दे वर लाफिंग, क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वर इन पॅराडाईज. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. मग एवढा जोरात पाऊस होता तरी ते लोक हसत होते, टाळ्या वाजवत होते, जोरजोरात ओरडत होते आणि हे कसे होते, खूप खुश होते ते, म्हणून हे लोक ओरडत होते. आणि ते लोक असे ओरडत होते जणू काही ते हेव्हनमध्ये आहेत, पॅराडाईजमध्ये आहेत, म्हणजे स्वर्गातच आहेत. त्यांना भुकेचा आणि पावसाचा काही फरकच नव्हता पडत की ते लोक भुकेने एवढे बोलतात ना, ते लोकांना जेवण नव्हतं भेटलं, मग ते लोक एवढे भुकेले होते आणि एवढा जोरात पाऊस पडत होता, पण ते त्यांना काही मॅटर नव्हतं करत. ते लोक त्यांची मजा करत होते खूप, कारण रोडवर वगैरे ट्रॅफिक नव्हता, गाड्या नव्हत्या जास्त, म्हणून ते लोक असे आनंदात होते खूप. दे वर टोटली ड्रेन्स्ड अँड टोटली हॅपी. तर ते लोक त्यात पूर्ण मग्न होते आणि खूप खूप खुश होते ते लोक त्या दिवशी. आय एन्व्हाइट दॅट झेस्ट फॉर लाईफ. आणि हे सगळं बघून मलाही खूप आनंद झाला. आणि झेस्ट म्हणजे काय, ग्रेट एन्जॉयमेंट और एन्थुझियाझम. आणि त्यांची जी एन्जॉयमेंट आहे लाईफच्या बाबतीत, जी उत्साहीपणा आहे, एन्थुझियाझम म्हणजे उत्साहीपणा आहे लाईफसाठी, ते बघून ती कम्प्लिटली शॉक झाली. म्हणजे ती विचार करायला लागली की असे पण लोक असतात.
That scene forced me to look at my own life. I realized I had so many comforts, none of which they had. But they had the most important of all assets, one which I lacked. मग आता काय सांगितलं मीनानी रायटरला, की हा सीन बघून मी माझ्या लाईफबद्दल विचार करायला लागली. म्हणजे इट फोर्स्ड मी टू लुक, म्हणजे बोलतो ना, फोर्स केलं ह्या सगळ्या सीननी मला माझ्या स्वतःच्या लाईफबद्दल विचार करण्यासाठी. आणि मला रिअलाईज झालं की ह्या लोकांना बिचाऱ्यांना काहीच नाही आहे त्यांच्या लाईफमध्ये. नीट घर नाही आहे, खायला वस्तू नाही आहे, काही सतत भुकेले असतात. पण मला माझ्या लाईफमध्ये सगळं होतं आणि माझे सगळे चोचले पुरवले गेले होते माझ्या पॅरेंट्सनी, जे ह्यांच्याकडे नाही आहेत. पण ह्यांच्याकडे एकच गोष्ट होती, ती आहे हॅपीनेस, जी मी कधी बघितलीच नाही माझ्या लाईफमध्ये आणि माझ्यामध्ये नव्हती ती. मला एवढं सगळं भेटून पण मी कधी खुश नसायची आणि ह्या लोकांकडे काहीच नसून पण एवढे खुश होते. तर हा सगळा इन्सिडेंट बघून भाग पडला मला माझ्या लाईफबद्दल विचार करण्यासाठी. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. आणि त्या लोकांना माहिती होतं की त्या लोकांना खुश कसं राहायचं आहे. त्या लोकांनी त्यांची सिच्युएशन ॲक्सेप्ट केलेली, की जी पण सिच्युएशन आहे आम्हाला आमच्या लाईफमध्ये हॅपी व्हायचं आहे. आय फेल्ट अशेम ऑफ माय सेल्फ. आणि मला माझ्या स्वतःची लाज वाटायला लागली हे सगळं बघून. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. आणि मला असं वाटलं की मी ह्यांचे आभार मानले पाहिजे आणि मी नेहमी ग्रेटफुल असायला पाहिजे, की कारण मला सगळं एवढं लाईफमध्ये भेटलं आहे, माझ्या पॅरेंट्सनी एवढं दिलं आहे, माझ्याकडे एवढा चांगला जॉब आहे, मला एवढा चांगला पगार आहे, तरी पण मी नेहमी पेसिमिस्टिक असते, नेगेटिव्ह असते. आणि हे लोक बघ, ह्यांच्याकडे काही नसून हे लोक एवढे खुश आहेत. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. मग हे सगळं बघताच त्याच दिवशी त्या क्षणाला मी ठरवलं की बाबा आता मी माझा लाईफकडे बघायचा ॲटिट्यूड चेंज करणार. मी पण नेहमी खुश असणार, मी अजिबात विचार नाही करणार, मी माझे हॅपीनेस मॅटर करणार. आता मी नेहमी पेसिमिस्टिक असायची, पण आता मी ऑप्टिमिस्टिक असणार, मी पॉझिटिव्ह विचार करणार लाईफबद्दल नेहमी. आणि हे सगळं मला केव्हा जाणवलं, जेव्हा मी त्या बेगरला बघितलं आणि त्याच्या ग्रँडडॉटरला बघितलं एन्जॉय करताना. मग तेव्हापासून माझा बेगर आहे, तो जो बेगर आहे तो माझा रोल मॉडेल झाला. मी त्याला माझ्या रोल मॉडेलच बघितलं. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. मग जेव्हा रायटरनी हे सगळं ऐकलं तेव्हा तिने पॉज घेतला, थोड्या वेळसाठी ती थांबली. आणि जेव्हा तिने पॉज घेतला त्यानंतर तिने मीनाला विचारलं, मग तुला साधारण किती वेळ लागला चेंज व्हायला. वन्स दिस रिअलायझेशन डॉन्ड शी सेड इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. मग मीनाने काय म्हटलं की जेव्हा मला गोष्टी रिअलाईज व्हायला लागल्या तेव्हा मला ऑलमोस्ट 2 वर्ष लागली हे सगळं बदल घडवण्यासाठी. म्हणजे माझ्यामध्ये बदल आणण्यासाठी मला ऑलमोस्ट 2 वर्ष लागले. नाव नथिंग मॅटर्स. आणि आता मला काही फरक नाही पडत, कारण मी आता खूप खुश असते. आय एम ऑलवेज हॅपी. तेच आता मी म्हटलं की मी सतत खुश असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. आता मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण माझा हॅपीनेस शोधते, तो कितीही छोटी वस्तू असो. आणि मी सगळ्या सिच्युएशनमध्ये माझा हॅपीनेस शोधते. मी आता अजिबात नेगेटिव्ह नाही आहे लाईफबद्दल. मी प्रत्येक व्यक्तीमध्ये पण माझा हॅपीनेस शोधते. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क्ड. मग जसं आपण विचारतो तसं त्या रायटरनी पण विचारलं तिला की तू काही गुरुदक्षिणा दिलीस का त्या बेगरला, म्हणजे जो गुरु आहे तिचा त्याला. नो अनफॉर्च्युनेटली बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. मग ती बोलते नाही, अनफॉर्च्युनेटली मला जेव्हा माझ्या गोष्टी रिअलाईज झाल्या, जेव्हा मी बदलायला लागली आणि जेव्हा इनफॅक्ट मी बदलली, तोपर्यंत तो माणूस मेलेला होता आणि मी त्याला गुरुदक्षिणा नाही देऊ शकली. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण मी एक चांगली गोष्ट केली, त्याची जी ग्रँडडॉटर होती तिला मी एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं आणि तिचा जो पण खर्च आहे तो मीच केला त्या स्कूलचा, ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट त्या बेगरसाठी. म्हणजे जरी मी त्या गुरुला काही देऊ नाही शकली, पण तरी मी त्याच्या ग्रँडडॉटरला एक चांगली लाईफ दिली, तिला एका चांगल्या स्कूलमध्ये टाकलं, बोर्डिंग स्कूलमध्ये, आणि जो खर्च आहे तो मीच उठवला.
सो दिस इज इट. व्हॉट कॅन वी कन्क्ल्यूड? आता कन्क्ल्युजन तर बरंच काही आहे याच्यात. खूप काही शिकण्यासारखं आहे ॲक्च्युली ह्या चॅप्टरमध्ये. आपल्या लाईफसोबत पण असं होतं, आपल्याकडे सगळं असूनही कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याकडे काहीच नाही आहे, आणि आपण पण मग कम्पेअर करायला लागतो गोष्टी, की माझ्या फ्रेंडकडे हे आहे, माझ्याकडे नाही आहे. मग आपण डिप्रेस होतो, आपण नाराज होतो. तर असं होऊ नये. जे पण तुमच्याकडे आहे त्याच्याने तुम्ही नेहमी खुश असायला हवे. लक्षात ठेवा, कारण असे पण लोक आहेत या जगात की त्यांच्याकडे काहीच नाही आहे, तरी पण ते लोक सगळ्या गोष्टींमध्ये खुशी मांडतात. आणि आपल्याकडे सगळं असूनही आपले खूप कंप्लेंट्स असतात की माझ्याकडे हेच का नाही आहे, माझ्याकडे तेच काय नाही आहे. मग असं कधी करू नये. जसं मीनाचं होतं, तिच्याकडे सगळं होतं. तिच्याकडे एक चांगला जॉब होता, तिच्या पॅरेंट्सनी तिची खूप पॅम्परिंग केलेली, म्हणजे खूप जास्त लाड केलेले तिचे अगोदरपासून, कारण ती एकुलती एक होती. मग एवढा चांगला जॉब होता, एवढी चांगली सॅलरी होती, तरी पण ती सगळ्या गोष्टी नेगेटिव्ह वेमध्ये घ्यायची. ती कधीच पॉझिटिव्ह नसायची, कारण सतत तिचे कंप्लेंट्स असायचे लाईफच्या बाबतीत, आणि ती कोणाला इम्पॉर्टन्स नाही द्यायची. मग फायनली ती चेंज कधी झाली? जेव्हा तिने एका बॅगरला बघितलं तेव्हा. म्हणजे विचार करा, एक भिकारी पण तुमची लाईफ चेंज करू शकतो, जसं त्यांनी मीनूची लाईफ चेंज केली. तर जेव्हा तिने बॅगरला बघितलं की एवढा पाऊस पडतोय आणि हा एवढा भुकेला आहे, याच्याकडे राहायला घर नाही आहे, तरी पण हा एवढा आनंदित आहे, आणि माझ्याकडे एवढं चांगलं घर आहे, तरी पण मी सतत नाराज असते. मग तेव्हा तिला रिअलाईज झालं की आपण पण आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुशी बघायची आहे. आपण नेहमी खुश राहायचं आहे. आपण कधी कंप्लेंट नाही करायचे आपल्या लाईफबद्दल. आपण नेहमी पॉझिटिव्ह असायचं आहे, कधी पेसिमिस्टिक नसावं, म्हणजे नेगेटिव्ह नसावं. तर ह्याच सगळ्या गोष्टी ती त्या बॅगरकडून शिकली, जे आपणही शिकायला हवे. हा चॅप्टर खूप काही शिकवतो आपल्याला. जर तुम्ही नीट बघितलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे या चॅप्टरमधून. तुमच्याकडे जे पण आहे त्याच्याशी तुम्ही खुश राहा, आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद पहा, कारण लाईफ खरंच खूप सुंदर आहे जर तुम्ही चांगल्या दृष्टिकोनाने बघितली तर. जर तुम्ही सतत नेगेटिव्ह असणार तर तुम्हाला सगळ्या नेगेटिव्ह गोष्टीच दिसणार, मग तुम्हाला काही पॉझिटिव्ह नाही दिसणार. तर मग तुमची लाईफ आहे आता कशी जगायची आहे तुमच्यावर आहे. ओके, सो दिस इज द एंड ऑफ अ चॅप्टर. विल मीट ऑन टू द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.